या मॅचचा धन्यवाद. आपण शुभ सन्मान शाही सन्मानाकडे बोलत आहोत. आपल्यात उपस्थित आहेत नुकताच ज्यांचं शुभागमन आपण पाहिला. सन्माननीय आदरणीय, तर मी विनंती करतोय राजेंद्र कुमार पाटील साहेबांना की आदरणीय सन्माननीय इरफानजी भुरे साहेबांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथून मात्र संपन्न करायचा आहे. टायगर ऑफ मापोली शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय इरफानजी भुरे साहेबांचा हा शुभ सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून इथून मात्र संपन्न करायचा आहे. आपण पाहू शकता नितीन भाई जोशी साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. राजकारण असो समाजसेवा असो एक गोड व्यक्तिमत्व सन्माननीय नितीन भाई जोशी साहेबांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. शिवसेना उपतालुका प्रमुख हे गोड व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने या स्पर्धेकरिता भेट देण्याकरिता आलायत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद भाई, आपण वर राहिलात. त्यानंतर शुभ आगमन होत असताना आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय कैलास दादा शेलार यांचं शुभ आगमन. शिवसेना उप तालुका प्रमुख कैलास दादा शेलार यांचं शुभ आगमन होत असताना आपण पाहतोय एक दानशूर व्यक्तिमत्व पुंडास गावचं हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय व्यासपीठावर शुभ आगमन होत असताना आदरणीय सन्माननीय कैलास दादा शेलार यांचं शुभ आगमन. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास विनंती असेल सन्मानानं आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपलं सरचं स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला होती सुरुवात. आपण पाहतोय सेमीफायनल मॅच आपण पाहतोय पारिबली बी पक्ष महाबोली आज सामना रंगताना पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर सिंगल दबाल्या. चला टाइमपास नकोय, विनंती असेल कारण आपल्याला फायनल देखील गेलवायची आहे. विनंती आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल आल्या. बाबू पुन्हा एकदा सज्ज झाला. अक्षय आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. उडवला ऑन साइडला उडवला स्क्वेअरला क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत का हे देखील पाहणार आहोत. यस बाकी क्षेत्ररक्षक होते आणि सहजरित्या झेल स्वीकारली जाईल. पहिल्या विकेटचा वतन मैदानाच्या आतमध्ये कॅश प्राइज असेल आणि विनंती असेल फलंदाज देखील ज्यावेळेस मैदानात येतो थोडं रनअप करत या मित्रांनो. विनंती आहे. मागील मॅचचं मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जे आपलं राहिलं होतं प्रशांत, त्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देतोय. नितीनभाई जोशी साहेब आहेत त्यांच्या हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात. तर नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. राज सेमीफायनलची मॅच रंगताना पाहतो. आता आपण पाहिलं असेल ना मित्रांनो या ग्राउंडचा या खेळपट्टीचा पूर्ण अंदाज घेतला असेल तर पूर्ण दिवसामध्ये चेंडू सहजरित्या सीमापार जात होता. मात्र संध्याकाळचा वेळ आपण पाहतोय सूर्यास्ताला आलाय आणि आपण पाहिलं असेल तर चेंडू आता कितीही परफेक्ट टायमिंग असलं जर त्यामध्ये ताकद नसेल ना सर तर चेंडू सीमापार जात नाहीये. तेच आपण पाहायला मिळालं. हा चेंडू अप्रतिम राहिलाय. 1/4 दी ओव्हर देखील दिलाय. या प्रकारचा चेंडू षटकामध्ये एकच हाताळू शकता आणि तो हाताळून झालाय बाबू याचा. या चेंडूवर आपण पाहतोय नक्कीच फ्लाईट दिली होती. स्लोपर पण चेंडू होता. अळवून तर कार्पेट खेळून काढलाय ऑन साइडला. एक धाव जरूर आल्या. अगदी आपण पाहिलं असेल ना एक धाव आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव जरूर आली. त्यानंतर लॉफ्टेड शॉट पाहायला मिळाला होता त्यावर विकेट जरूर आला आणि त्यानंतरची निर्धाव चेंडू आणि त्यानंतरचा हा एक अजून एक धाव. धावसंख्या आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 2 धावा.
2 धावा आल्यात. चला विनंती असेल बाबू स्पीडअप करा मित्रांनो, कारण आपल्याला फायनल देखील खेळवायची आहे. तुम्ही जर वेल कराल तर पुढे तुम्हालाच तिथे अजून वेल होऊ शकतो. बाबू पुन्हा एकदा सज्ज झालाय. राज स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. स्टेप आउट केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं की ऑफ साईडला हा कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर आहेत. अजून एक सिंगल येताना पाहायला मिळते. निर्णायक सामना आहे, महत्वपूर्ण सामना, सेमीफायनल मॅच आपण पाहतोय. आणि सेमीफायनल मॅच नंतर आपण इथून पाहणार आहोत जो संघ इथून विजय होईल तो संघ अलखिवली संघाशी फायनल करिता 2 हात करणार आहे. आणि अलखिवली संघाचा देखील मी उल्लेख करेन आवर्जून, कारण आपण पाहिलं असेल हा एकमेव संघ या स्पर्धेतील की तब्बल 4 ते 5 सामने खेळला. मात्र त्यामध्ये आपण पाहिलं असेल ना, एकही दिशाहीन चेंडू नाही किंवा अवांतर धाव त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळालं नाही. या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती. यावेळेस ओव्हर पिच चेंडू स्लॉट मध्ये होता चेंडू आणि अगदी त्याला ट्रॅव्हल केलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आलाय. 6 धावांसाठी षटकार. फक्त 3 धावा होत्या आणि या चेंडूवर सर षटकार आला. आणि षटकार नंतर आपण पाहतोय पहिल्या ओव्हर नंतर एक चांगली टोटल व्हायला मिळते 9 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अरहम नवीन गोलंदाज आहेत. अरहम पटेल आणि मान्यवर आपल्यामधून रजा घेत असताना इरफानजी बुरे साहेब आपल्यामधून रजा घेताना आपण पाहतोय. धन्यवाद, आपण आपल्या वेलातील वेल मूल्यवान वेल काढून या स्पर्धेला भेट देण्याकरिता आलात. धन्यवाद. कैलास पाटील फॅन टीम कडनं आभार व्यक्त करत. आपण पाहिलं असेल ना तरी या स्पर्धेमध्ये खूप सारी मांदी आली, पाहुण्यांची पाहायला मिळाली. नितीनबाई जोशी आणि इरफान बुरे साहेब आपल्यामधून रजा घेत असताना चला तर पुन्हा एकदा बोलूयात सामन्याकडे. त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल सेमीफायनल मॅच अगदी रंगतदार होणार आहे, कारण आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये प्रभावी गोलंदाजी बाबू कडून पाहायला मिळाली सर. फक्त 3 धावा आणि शेवटच्या चेंडूवर षटकार जरूर आला. 9 धावा आल्या. आता इथून अरहम आहेत आणि किती धावा जोडल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, त्यावर काय फटका एक्झिक्यूट केलाय सर. पाहू शकता अगदी अतिरिक्त बाउन्स देखील होता, त्यावर पंच केला. चेंडू येण्याची वाट पाहिली, चेंडूच्या मिरिट पर्यंत पोहोचले आणि त्यानंतरचा हा फटका पाहू शकता. चेंडू येण्याची वाट पाहिली, थोडेसे मागे आले, जागा बनवली, इनफिल्डच्या वरनं चेंडू खेळून काढलाय डीप मध्ये. 4 धावांसाठी आलाय चौकार इथून आणि धावसंख्या आपण पाहतोय 13 या अंकावर. चला तर पारितोषिक आता फक्त खेळाडूंकरिता नाहीये, जे दर्शक मॅच बघण्याकरिता आलात त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे. जर तुम्ही सीमा पार झेल पकडला तर कैलास शेलार यांच्याकडनं रोख रक्कम 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मात्र पडद्याच्या मागे झेल पकडावी लागेल. इथे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. चमकार आल्यानंतर आपण पाहतोय हा दिशाहीन चेंडू आला. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पाहिला, ती लाईन पाहिली फलंदाजाने आणि सोडून दिला. त्यानंतर पंचांनी देखील दंडित केलाय. चला तर प्रेक्षकांकरिता देखील पारितोषिक आहे 300 रुपयाचा कॅश प्राइज. मात्र जेल बाहेर स्वीकारावी लागेल. पडद्याच्या मागे, पडद्याच्या आतमध्ये जर जेल स्वीकारली तर तो पारितोषिक नसेल. पडद्याच्या मागे ऐवा जेल करिता 300 रुपयाचं पारितोषिक आहे. हा आपण पाहिलं दिशाहीन चेंडू. त्यानंतर पुन्हा एकदा अरहम स्ट्राईक इंगला राज पादोय यावेळेस लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. सॉरी यश पादोय आणि कोणत्याही प्रकारचा आपण पाहिलं असेल बॅटन बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. यश सलामीच्या जोडीमध्ये आलाय आणि त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 6 धावा जरूर आल्यात. विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ त्याच्याकडनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालाय. खेळलो काढलाय म्हटलं तर 6 धावा आल्यात. यश पुन्हा एकदा सज्ज असेल. 2 षटकाचा सामना आपण पाहतोय. धावसंख्या पाहतोय स्कोर बोर्डवर 14 या अंकावर आहे. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे जरूर. लॉंग लेग क्षेत्रामध्ये झेल स्वीकारली जाईल. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यश बॅक टू द डग आउट. अजून एक विकेटचं बदन आपल्याला पाहायला मिळालं. जी सलामीची जोडी होती ना, ती सलामीची जोडी मैदानाच्या
बाहेर आपल्याला पाहायला मिळतात डगआउटच्या आसऱ्याला परतताना. चला स्पीडअप करा विनंती आहे. फलंदाज या ना लवकर दादांनो, फायनल देखील खेळवायची आहे. फायनल देखील खेळवायची आहे. आता आपण पाहतोय इथून एक चौकार आला. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल सुरुवात ज्यावेळेस झाली त्यावेळेस चौकार आला, त्यानंतर दिशाहीन चेंडू हाताला निर्धाव आणि त्यानंतरच्या या चेंडूवर आपण पाहिलं ना मोठा प्रहार करण्याच्या अनुषंगामध्ये विकेट गमावली आहे यश यांनी. आता नवीन फलंदाज आलेत. जतीन आलेत नवीन फलंदाज. ओव्हरबी चेंडू भिरकावून दिलाय, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये उडवलाय, जरूर क्षेत्ररक्षकाकडनं चुकी घडल्या. अगदी आधी पाहिलं असेल क्षेत्ररक्षक पुढे झरसावले होते झेल घेण्याच्या अनुषंगाने, मात्र त्यानंतर थोडेसे स्लो झाले. टप्पा पडला, वन बाउन्स त्यांच्या शरीराच्या वर्ण उचली घेत चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी आलाय. इथून चौकार नवीन आलेला फलंदाज जतीन याच्या बॅटमधनं आणि इथून धावसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्डवर 18 या अंकावर. अगदी पाहिलं असेल इथून धावा येणं गरजेच्या होत्या, तिथे मिसफिल्ड झाली आणि धावा आल्या 4. इथून जर या चेंडूवर देखील मोठा प्रहार आला ना तर एक फायटिंग स्कोर, आता देखील फायटिंग स्कोर म्हणू शकतोय. 18 धावा आहेत, 2 षटकाचा सामना आहे आणि संध्याकाळचं सत्र म्हटलं ना की संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणताही ग्राउंड असो तिथे मोठे प्रहार कमी प्रमाणात येत असतात सर. हे आपण भरपूर वेळा पाहिलं असेल. यावेळेस उडवलाय अगदी पाहतोय आमच्या मान्यवरांना सलामी देणारा हा आलाय 6 धावांसाठी जतीन याच्या बॅट मधनं षटकार. केलं होतं की संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये मोठे प्रहार कमी प्रमाणात येत असतात, मात्र इथे आपण पाहतोय जतीन याने ते दाखवलंय की कोणताही सत्र असू द्या माझ्यामध्ये ती क्षमता आहे आणि मी ते करून दाखवणार, मी ते प्रहार नक्कीच दाखवणार, माझ्या बॅटमधनं धावा जरूर येणार. आल्या पाहिलं असेल सलगच्या 2 चेंडूवर मोठे प्रहार. धावसंख्या आपण पाहतोय 24 या अंकावर. तुम्ही म्हटलं होतं एक फटका आला तर फायटिंग स्कोर, चांगली टोटल 24 धावा. यावेळेस अजून एक उडवलाय, पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये आहे, मात्र यावेळेस पापा येतील डाऊन द बॉल. कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली जाईल. हा चेंडू पाहिला असेल तर थोडासा बाउन्स होता सर या चेंडूवर आणि पाहिलं तर थोडासा बाउन्स असल्यामुळे बॅटवर तो चेंडू अगदी चढला आणि त्यानंतर मिसटाईम शॉट देखील होता, त्या क्षेत्रामध्ये उडवला होता आणि झेल देखील स्वीकारली. चला स्पीडअप करा. पारिवली संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवा आणि महापोली संघ हडल घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. चला लगेच आपण फलंदाज देखील पाठवायचे आहेत. आपण धावसंख्या पाहतोय 2 षटक कंप्लीट झालेत, अर्थात फर्स्ट इनिंगचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या 24 आणि विजयाकरिता 25 धावांची आवश्यकता असेल. चला महापोली संघ लवकर करा विनंती आहे. महापोली संघ आणि पारिवली संघ आपण देखील लगेच क्षेत्ररक्षण सजवा. चला या स्पीडअप करा मित्रांनो, स्पीडअप करा विनंती असेल, कारण अजून फायनल मॅच देखील खेळवायची आहे. चला पारिवली संघ अगदी पाहतोय. पारिवली संघ देखील आपण पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं असेल ना आलखिवली संघ एकमेव असा होता की तो संघ मैदानामध्ये उतरताना लाईनअप मध्ये उतरत होता आणि लाईनअप मध्येच बाहेर निघत होता. त्याचप्रमाणे पारिवली संघाचं देखील शिस्तबद्ध संघ म्हणून म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण पारिवली संघ देखील आपण पाहिलं असेल कालच्या दिवसामध्ये हा एकमेव संघ होता की तो लाईनअप मध्येच मैदानामध्ये उतरत होता सुनील सर आणि लाईनअप मध्येच मैदानाच्या बाहेर देखील जातोय. चला जास्त वेळ खर्च करू नका, इथून हडल देखील घेऊ नका जास्त वेळ. जो काही निर्णय असेल तो त्वरित घ्या आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवा. या ठिकाणी शुभ आगमन झालंय महेंद्र शेलार, दीपक सोनवणे आणि सूरज जाधव यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, हार्दिक स्वागत आपल्या या स्पर्धेमध्ये, सहर्ष स्वागत करतोय. चला तर मित्रांनो लगेच क्षेत्ररक्षण सजवा. आपण पाहतात स्वर्गीय जानू दाजी पाटील यांच्या स्मरणार्थ माऊली चषक 2026चा हा रणसंग्राम आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व दर्शकांचे, खेळाडूंचे, आयोजकांच्या वतीने मी रोहित गोरले शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. चला तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तोपर्यंत आपले मान्यवर जे उपस्थित आहेत त्यांचं स्वागत सत्कार आपण करणार आहोत. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे साथी समालोचक सुनील पाटील सर. चला स्पीडअप करा मित्रांनो. खूप खूप धन्यवाद क्षेत्ररक्षण रोहित गोरले सर.
तर आपण शुभ सन्मान शाही सन्मानाकडे वळत आहोत. आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय आदरणीय कैलासदादा शेलार यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी या स्पर्धेचे प्रणेते कैलास पाटील जींना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथून मात्र संपन्न करायचा आहे. कैलासदादा शेलार शिवसेना उपतालुका प्रमुख यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून एक दानशूर व्यक्तिमत्व जेव्हा जेव्हा कैलासदादा स्पर्धेकरिता भेट देत असतात प्रेक्षकांसाठी मेजवानी असते. मैदानाच्या बाहेर झेल पकडा आणि बक्षीस कमवा त्या व्यक्तीचा आपण शुभ सन्मान करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद कैलासदादा शेलार, आपण उपस्थित राहिलात आणि या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय योगेशजी पाटील साहेब, त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय कैलास पाटीलजींना की आपण योगेश पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. आपण पाहू शकताय सन्माननीय योगेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार कैलास पाटील जिंच्या शुभ हस्ते हा केला जातो शुभ सन्मान. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय प्रकाशजी डोंगरे साहेब, यांना विनंती असेल आपण या. चला सामन्याला सुरुवात करा, विनंती आहे सामन्याला सुरुवात करा, प्रॅक्टिस करू नका, विनंती असेल. मी विनंती करतोय कैलास पाटीलजींना की आपण प्रकाशजी डोंगरेजींचा शुभ सन्मान शाही सन्मान इथून मात्र संपन्न करायचा आहे. आपण पाहू शकता सन्माननीय आदरणीय प्रकाशजी डोंगरेजींचा शुभ सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेचे प्रणेते कैलास पाटीलजींच्या शुभ हस्ते केला जातो हा शुभ सन्मान. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय जयराम म्हात्रे साहेब, त्यांना विनंती असेल आपण पुढे या. मी या स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते कैलास पाटीलजींना विनंती करतोय की आपण जयराम म्हात्रे जींचा शुभ सन्मान शाही सन्मान इथून मात्र संपन्न करायचा आहे. पारिवली संघाकरिता पारितोषिक देखील आहे. ऋतिक जी लसणे आणि आतिश लसणे यांच्याकडनं प्रत्येक विकेट करिता 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या सामन्याकडे पहिला चेंडू अप्रतिम राहिला. यावेळेस लेग कट करण्याचा प्रयत्न होता, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र लाईन भरकडलेत. चेक. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय कान्हा पाटील जींचा शुभ सन्मान करण्याकरिता मी कैलास पाटीलजींना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान संपन्न करायचा आहे. आपण पाहू शकता सन्माननीय आदरणीय कान्हा पाटीलजींचा शुभ सन्मान इथे मात्र संपन्न होत आहे. आपण करत आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं. खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचा पुनश्च एकदा मनाच्या अंतकरणातून खूप खूप धन्यवाद. 4व्या मॅचच्या दिशेने ओर टू कॉम्बॉक्स. षटकार आला आता मात्र आपण धावसंख्या पाहतोय. धावसंख्या 8 या अंकावर. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा आपण पाहिलं जागा बडमून खेळण्याचा प्रयत्न होता, अपील झाली होती आणि ही खेळाडू वृत्ती पाहतोय. त्या ठिकाणी फलंदाज होते उमेर आणि त्यांनी ती खेळाडू वृत्ती दाखवली की एज लागली होती. कधी कधी असं होतं ना की बाहेरचा आवाज किंवा आमचा समालोचनाच्या आवाजामुळे पंचांपर्यंत आवाज पोहोचत नसतो. त्यावेळेस आपण पाहिलं असेल तर बॅटमध्ये जेव्हा बॅट आणि बॉलचा संपर्क होतो आवाज येत नसतो. तर त्याच अनुषंगाने अपील केली होती, पंचांनी ती फेटाळून देखील लावली होती. मात्र आपण पाहतोय फलंदाज होते उमर, त्यांनी खेळाडू वृत्ती दाखवले आणि लगेच त्यांनी स्वतः हात वर केला आणि सांगितलं की यस नक्कीच मी बाद आहे. ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट असणं गरजेचं आहे. याला खरा खेळाडू म्हणतात. कारण ज्यावेळेस कोणताही गेम असो त्यामध्ये तुम्ही जर खरे खेळाल तर तुम्हाला क्रिकेट असो किंवा कोणताही खेळ असो तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आणि तेच पाहायला मिळतंय विकेट आला षटकार नंतर. आता नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आसिफ सिनियर. आसिफ आहेत गोलंदाज जतीन. यावेळेस अगदी पाहायला मिळतोय फुलटॉस चेंडू जरूर होता, थोडीशी इजा झाली. नो चेंडू देखील आहे, नो आहे आणि बिमर करिता बॉलरने रिव्ह्यू घेतलाय. बॉलिंग साइडने रिव्ह्यू घेतलाय.
तिसरे पंच आमचे येऊन चेक करतील. चला पारिवली संघ तुम्ही एकत्रित येऊ नका ना, मात्र क्षेत्ररक्षण सजवा. जो काही निर्णय असेल तो अवघ्या कमी वेळामध्ये फेअर डिलिव्हरी आहे. यस, फेअर डिलिव्हरी आहे. अगदी आपण पाहिलं असेल चेंडू डिप देखील होत होता थोडासा आणि घुटणे वाकवले होते. फेअर डिलिव्हरी आहे. चेक केलंय मित्रा, विनंती असेल. आतापर्यंत तुम्ही खूप सारं सहकार्य केलंय आणि इथून देखील सहकार्याचीच अपेक्षा आहे. जास्त वेळ खर्च करू नका ना, फायनल देखील केलं पाहिजे. आणि अलकिवली संघ आपला कर्णधार रेडी राहायचंय. आपण इथे येऊन टॉस बॉक्स मध्ये येऊन रेडी राहायचंय. लगेच नाणेफेकी आपण करणार आहोत. आणि पारिवली किंवा महापोली संघ तुमच्या दोघांपैकी कोणता तरी एक संघ विजय होणार आहे. तुमच्या दोघांकरिताच देखील लगेच कर्णधार यायचं. यावेळेस शफल झाले आणि शफल झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय अगदी डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लाईक हा आलाय 6 धावांसाठी षटकार. आणि त्या ठिकाणी दर्शक आहेत कोणीतरी. तुम्हाला विनंती आहे की पडद्याच्या मागे जिथपर्यंत चेंडू येत नाही ना तिथपर्यंत आतमध्ये हात टाकू नका. या चेंडूवर देखील कोण दर्शक होते, तुम्हाला विनंती आहे. तुम्ही आतमध्ये आले होते पडद्याच्या. अलखिवली संघाचे पाठीराखे आहेत का मला तरी वाटते त्या ठिकाणी. विनंती आहे दादांनो, कोणत्याही प्रकारची आपल्या मुले तिथे आपण पाहतोय तुमच्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायची. चला तर होली या सामन्याकडे. हा षटकार आलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय 15 या अंकावर. 15 धावा आल्यात. पुढील चेंडू, हा चेंडू अप्रतिम राहिलाय. मात्र आपण पाहिलं असेल अप्रतिम चेंडू हा अगदी वाईट यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 1-15. आता इथून 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता असेल. चला ना पारिवली संघ एकत्रित येऊ नका. पारिवली संघ एकत्रित येऊ नका. प्रत्येकाने येऊन गोलंदाजाला सांगायची आवश्यकता नसते मित्रांनो. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. आणि इथून 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता असताना कोणत्या गोलंदाजाला प्राचारित केलं जाईल हे देखील आपण पाहतो. यशला आणलं गेलंय. 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा. चला तर अलकिवली संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचंय. टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचंय. प्रेक्षक राजा बघू शकतात किती प्रमाणे आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक राजा आलाय या स्पर्धेकरिता. हा चेंडू स्लोपर वन चेंडू होता. बोट फिरवलीत, चुकी करली आहे नक्कीच. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो स्वीट साऊंड होता. त्यानंतर आपण पाहतो सीमा पार चेंडू गेलाय. 6 धावांसाठी षटकार. ही आईवा जेल नसणार आहे. नाही आईवा जेल तर नसणार आहे. षटकार आलाय त्यांच्या हातातून उडलं, दुसऱ्याने कॅच घेतली आणि परत त्यांच्या हातात देत आहेत. ही आईवा जेल गृहीत धरली जाणार नाही. फर्स्ट अटेम्प्ट मध्येच झेल घेणं गरजेचं आहे आणि एकच जण घेऊ शकतो. षटकार आल्यानंतर हा चेंडू अप्रतिम राहिलाय. अगदी आता पाहतोय समीकरण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंज होताना 4 चेंडू मध्ये आता 4 धावांची आवश्यकता असेल. सेमीफायनल मॅच देखील पाहू शकता कशा प्रकारे रंगत्या. चला स्पीडअप करा. 4 चेंडू 4 धावा. अगदी पाहिलं 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू नक्कीच फसवायच्या अनुषंगाने टाकला होता. स्लोवर वन फुल टॉस. मात्र समोर पाहायला गेला तर तेवढाच टाकतीचा फलंदाज आहे. स्टेप आउट करून आपण पाहतो अलाउंड द कार्पेट चेंडू खेळून काढला. 1 धाव पडून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे थोडीशी मिसफील्ड झाली आहे. त्याच्या जोरावर दुसरी धाव देखील पडून पूर्ण केली गेल्या. 2 धावा आल्यात या चेंडूवर देखील. आता आपण पाहतोय धावसंख्या. एक शॉट आहे. नक्कीच एक शॉट देखील पाहायला मिळते. धावसंख्या आता स्कोरबोर्ड मध्ये आपण पाहतोय 22 या अंकावर. आता पुन्हा समीकरण पाहतोय 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. चला फलंदाज फास्ट घ्या. इथून फायनल देखील केलवायची आहे. दोन्ही संघांना विनंती आहे कोणताही संघ जिंकू शकतो. इथून आपण कोणत्याही संघाच्या बाजून निर्णय सांगू शकत नाहीयेत कारण अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलून फेक केली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. अगदी गोलंदाजाची चाणक्यरीती पाहू शकता. थ्रो पाहू शकते. थोडासा पुढे आला आणि टप्पा पडल्यानंतर बाउन्स एका हाताने गॅदर केला. थ्रो परफेक्ट आणि विकेटचं पतन. धावबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद.
चला फलंदाज देखील लवकर यायचा आहे. इथून आपण पाहू शकता ना 4 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना सर तिथे आपण पाहिलं दुसरी धाव जरूर धावली होती, मात्र अति घाई त्यामध्ये थोडी आधीच बॅट टिकून एक शॉट देखील पाहायला मिळाली. 3 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता असताना तिथे देखील दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अरबाज बाद झाले. आता नवीन फलंदाज पापा आलेत. आता आपण पाहतोय 2 चेंडू 2 धावा. दबाव असेल, दबाव फलंदाजावर, दबाव गोलंदाजावर, नवे तर प्रेक्षक राजा देखील जे बसले होते ते उठून मॅच पाहायला लागलेत. आणि आपण पाहतोय 2 चेंडू 2 धावा. इथे चुकी केली गोलंदाजाने. या प्रकारचा चेंडू तुम्ही आसिफच्या अगेन्स्ट हात हलू शकत नाही आहात. शॉर्ट पिच चेंडू जणू त्याला फुटबॉल सारखा दिसत असणारा चेंडू असेल आणि त्यावर षटकार आलाय. चला महापोली संघाचा कर्णधार लवकर या. महापोली संघाचा कर्णधार आणि अलकिवली संघाचे कर्णधार लवकर या. लवकर लगेच आपण नाणेफेक देखील करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये तिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक सुनील पाटील सर. नाणेफेक आपण करणार आहोत. योगेशजी पाटील आपल्या समवेत आहेत, त्यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. तर आपण योगेश पाटीलजींच्या शुभ हस्ते हा टॉस करत आहोत. फायनल मॅचचा टॉस सिकंदर स्पोर्ट्स महापोली विपक्षात आई गावदेवी अलकेवली. सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमच्या माध्यमातून माऊली असा कॉल दिला गेलाय. नाण्याची बाजू कैलास पाटील म्हणजेच अलकेवली टीमने जिंकली. काय निर्णय असेल कळवायचे? बॅटिंग स्वीकारली. चला सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीम आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. 2 षटकांचा सामना असेल. चला मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करायची. ज्या पद्धतीने पाहिलं तर फायनल मॅचचा टॉस झालाय. टॉस जिंकलाय आई गावदेवी अलकेवली टीमने. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याकरिता सिकंदर स्पोर्ट्स महापोली